नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पुन्हा एकदा एका गुन्ह्याने, एका तरुणीच्या खुनाने नागपूर हादरून गेलेला आहे. हा खून सुद्धा अतिशय निर्घुणपणे झाला आणि यामागे नेमकं काय कारण आहे? कारण एक दोन कारणं समोर आलेली आहेत, पण त्यापेक्षा जास्त अजून कुठलं कारण आहे का? अजून काय आहे? हे शोध ह्याचा तपास सुरू आहे. मित्रांनो, अश्विनी नावाची एक तरुणी, जिचं पेट नेम आशी असं सुद्धा होतं. ही 29 वर्षीय तरुणी नागपूरमधली रहिवासी. याच नागपूरमध्ये आकाश नावाचा एक तरुण, तो 31 वर्षांचा. आकाश आणि अश्विनी यांचे मागच्या काही काळापासून प्रेम संबंध चालू होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये असतानाच त्या दोघांमध्ये काही मतभेद असू शकतात, काही कारणामुळे भांडणं, वादसुद्धा असू शकतात. आकाश मनपिया असं त्याचं पूर्ण नाव. त्यांचं रिलेशनशिप होतं आणि काही कारणावरून वाद चालू होते. याच वादातून अश्विनीने आकाशवरती एक पोलीस तक्रार सुद्धा दाखल केलेली होती. तरी सुद्धा त्या पलीकडे जाऊनही ते रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्यात एक वाद चालू होता, तो म्हणजे लग्नाचा वाद. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार अश्विनी ही लग्नासाठी आकाशच्या मागे लागली होती आणि आकाश बहुतेक लगेचच लग्न करण्याच्या तयारीत नव्हता किंवा लगेचच त्याला लग्न करायचं नव्हतं. काही करिअर प्लॅन असू शकतात किंवा काहीही असू शकतं, पण यावरनं त्या दोघांमध्ये वाद होता, ही माहिती माध्यमांमध्ये आलेली आहे. रविवारी आकाश आणि अश्विनी यांनी भेटायचं ठरवलं. रविवारी सकाळी म्हणजे 10-11च्या सुमारास दोघेही भेटले. दोघेही बाहेर गेले. नागपुरातल्या बऱ्याच ठिकाणी हे दोघे जण फिरत होते. त्यांनी जवळपास पूर्ण दिवस सोबत घालवला. पूर्ण दिवस सोबत घालवल्यानंतर सायंकाळच्या सुमारास आकाशने अश्विनीला तिच्या घरी सोडलं आणि तो तिथनं निघून गेल्यानंतर रात्री 11 वाजता आकाश पुन्हा अश्विनीच्या घराजवळ आला आणि तिथून अश्विनीची अश्विनीच्या मोपेडवरती हे पुन्हा बाहेर निघले. रात्री 11 वाजता दिवस पूर्ण सोबत घालवल्यानंतर रात्री 11 वाजता ते पुन्हा एकत्र अश्विनीच्या 2 व्हीलरवरती बाहेर निघून गेले. पुन्हा ते शहरातल्या काही ठिकाणी फिरले गेले आणि रात्री 2:08 ते एका पुलाजवळ आले. त्या पुलाजवळ रात्री 2:08 सुमारास ते आले. त्यानंतर कन्हान नदीचा हा पूल, कन्हान नदीच्या पुलावरती ते पोहोचले आणि तिथे थांबून बोलू लागले एकमेकांशी. बोलताना पुन्हा तोच विषय लग्नाचा, ज्याच्यावरनं दोघांमध्येही वाद चालू होते. लग्नाच्या विषयावरनं पुन्हा दोघांमध्ये वाद पेटला. वादावादी झाली, बाचाबाची झाली आणि त्यानंतर आकाशने अश्विनीला तुफान मारहाण करायला सुरुवात केली. पुलावरती त्याने अमानुष मारहाण केली अश्विनीला. अगदी निर्दयीपणे तिला मारहाण केली आणि त्यानंतर थेट कन्हान पुलावरनं तिला खाली नदीच्या पात्रात फेकून दिलं. रात्री 2:15च्या सुमारासची ही घटना आहे. अंधाराच्या काळोखात आधीच जोरदार पावसामुळे या नदीला जवळपास पूर आलेला. पाण्याचा प्रवाह अत्यंत तुफान आणि अशा तुफानी प्रवाह असलेल्या पाण्यामध्ये या आकाशने अश्विनीला पुलावरनं खाली फेकून दिलं. त्यानंतर तो 2-4 मिनिटं तिथे राहिला आणि तिथनं अश्विनीचीच मोपेड घेऊन परत निघून गेला. हा सगळा प्रकार घडला, पण हा सगळा प्रकार तिथल्या रेल्वे ट्रॅकमॅनने स्वतःच्या डोळ्याने बघितला. त्याने पाहिलं की यांचा वाद चालू आहे, शिवीगाळ चालू आहे. त्यानंतर आकाश अश्विनीला मारहाण करतोय, हे सर्व त्या ट्रॅकमॅनने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं
आणि डोळ्यांनी बघितल्यानंतर त्याने हे सुद्धा बघितलं की आकाशने थेट अश्विनीला उचलून पुराच्या पाण्यात नदीच्या पात्रात फेकून दिलं आणि ती वाहून गेली. थोडाही वेळ न दवडता त्याने तातडीने त्या रेल्वे ट्रॅकमॅनने तातडीने पोलिसांना इन्फॉर्म केलं, पोलिसांना कळवलं. पोलीस सुद्धा अगदी काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मग पोलिसांनी त्या घटनास्थळाचं पूर्ण निरीक्षण केलं आणि मग या रेल्वे ट्रॅकमॅनने त्या आकाशचं वर्णन सुद्धा सांगितलं. पोलिसांनी विविध मार्गांनी तातडीने तपास सुरू केला, जलद तपास सुरू केला, पूर्ण शोध घेतला की तो कोण आहे, त्याच्यासोबत ती कोण होती, हा सर्व प्रकार पोलिसांनी तपास केला आणि 18 तासांच्या आत त्यांनी आरोपी आकाश मनपियाला जेरबंद केलं, त्याला ताब्यात घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जी तत्परता दाखवली त्या तत्परतेमुळे आकाश 18 तासात पोलिसांच्या ताब्यात सापडलेला होता. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. दुसऱ्याच दिवशी कोर्टासमोर हजर केलं आणि त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आता पोलीस कोठडीत हा तपास चालू आहे की त्याने नेमकं का तिला मारलं, दोघांमध्ये काय वाद होता, इतका टोकाचा वादाचा विषय कोणता होता आणि नेमकं त्यांचं कुठल्या प्रकारचं रिलेशन होतं, कुठल्या प्रकारचे हे प्रेमसंबंध होते, याचा आता पोलीस तपास घेत आहेत. आरोपीची पोलीस कोठडी संपताच मग आरोपपत्र त्याच्यावरती दाखल करण्यात येईल. मित्रांनो, वाद कुठलाही असो, त्या वादाच्या शेवटी एवढं टोकाचं पाऊल घेणं म्हणजे परत एकदा प्रेमासारख्या सुंदर गोष्टीचा शेवट असा काही भयानक होतो, हे या घटनेवरनं आता सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, नागपुरात घडलेल्या या पूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नोंदवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.